ग्रामपंचायत हा भारतीय पंचायत राजचा महत्त्वाचा कणा मानला जातो। आपल्या ग्रामपंचायतमध्ये किती निधी शिल्लक आहे याची माहिती आता सामान्य लोकांना सुद्धा पाहता येणार आहे। यासाठी ई ग्रामपंचायत स्वराज्य नावाचं एक ॲप्लिकेशन आलं आहे। या ॲप्लिकेशनद्वारे आपण ही सर्व माहिती पाहणार आहोत। आता ही माहिती कशी पाहायची हे आपण जाणून घेऊया। सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला Google Play Store वरून ई ग्राम स्वराज्य नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यावर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल। यात तुम्हाला सगळ्यात पहिलं स्टेटमध्ये तुमचं राज्य निवडायचं आहे। त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये जिल्हा निवडायचा आहे। ब्लॉक पंचायतमध्ये तालुका आणि विलेज पंचायतमध्ये गाव निवडायचं आहे। एकदा काही माहिती निवडून झाली की तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल। या पेजवरती सगळ्यात वरती आपण जी माहिती भरलेली असते ती तुम्हाला दिसेल। यात राज्य, जिल्हा, तालुका, गावाचं नाव दिसेल। गावाच्या नावासमोर गावाचा कोड क्रमांकही दिसेल। त्याखाली तुम्हाला ज्या आर्थिक वर्षासाठीची माहिती पाहायची आहे ते वर्ष निवडायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर 3 वेगवेगळे पर्याय दिसतील। यात सगळ्यात पहिला म्हणजे ER डिटेल्स म्हणजेच गावातील निवडून दिलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची दिलेली माहिती। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर गावातील सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य यांची सविस्तर माहिती दिसून येईल। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नुकतंच हे ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे। कदाचित आपण ज्या ग्रामपंचायतची माहिती शोधत आहात त्यावरती माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू असू शकते। त्यानंतर दुसरा पर्याय आहे तो म्हणजे अप्रूव्ड ॲक्टिव्हिटीज। यात ग्रामपंचायतला कोणत्या कामासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे हे सांगितलेलं असतं। त्यानंतर तिसरा पर्याय असतो तो म्हणजे फायनान्शियल प्रोग्रेस। यात गावाच्या आर्थिक प्रगतीविषयी माहिती दिलेली असते। या पर्यायावरती क्लिक केल्यास एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल। यात आपण जे आर्थिक वर्ष निवडलेलं असतं ते सुरुवातीला इथं दिलेलं असतं। त्यानंतर गावाचा कोड आणि नाव दिलेलं असतं। त्यानंतर त्या आर्थिक वर्षासाठी तुमच्या गावासाठी किती निधी आला त्याची रक्कम रिसीट या पर्यायावरती दिलेली असते। त्यापैकी निधी किती खर्च झाला ही रक्कम एक्सपेंडिचर या पर्यायावरती दिलेली असते। त्याखाली लिस्ट ऑफ स्कीम हा पर्याय असतो। त्यामध्ये ग्रामपंचायतीला जो एकूण निधी मिळाला आहे त्याची विभागणी केलेली असते। यात कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला आणि त्यापैकी निधी किती खर्च झाला याची सविस्तर माहिती आपल्याला मिळून जाईल। हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपल्याला नवीन कोणता विषय सुचत असेल तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।